मुंबई पुणे मिसिंग लिंकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे प्रवास आणखी सुसाट. लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मिसिंग लिंकवरून एकाच कारमध्ये प्रवास. मुंबई पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद. जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून विश्वविक्रम. कनेक्टिंग लिंकची संकल्पना 2010ची, मात्र आधीच्या सरकारनं 13 कारणं देत फाईल बंद केली. महायुतीच्या सरकारनं अशक्य शक्य करून दाखवलं. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याचा वेगवान विकास. ट्विटरवर इन्फ्रामॅन देवाभाऊ ट्रेंडिंगवर. फडणवीसांच्या कार्याला नेटिझन्सचा सलाम. मुंबईवरून पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी. एक्सप्रेसवेवर तब्बल 3 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा. मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशीच प्रवाशांच्या वाहतूक कोंडीचा फटका. तर मुख्यमंत्र्यांनी प्रवाशांची मागितली माफी. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडींचा सुप्रिया सुळेंनाही फटका. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे अडकल्या. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी. भरणे नाक्यापासून पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा. गेल्या 3 तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींच्या फडणवीसांना शुभेच्छा. मुंबईमध्ये तब्बल 349 किलो उच्च दर्जाचं कोकेन जप्त. एनसीबीची मोठी कारवाई. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत तब्बल 1745 कोटी. अमित शहांनी ट्विट करत दिली माहिती. आणि नागपुरातील नंदनवन परिसरामध्ये आई आणि मुलीची आत्महत्या. लग्न झालेल्या इंजिनियर मुलीला सासरच्यांकडून त्रासाला कंटाळून दोघींनी आत्महत्या केल्याची माहिती. बातमी आहे मिसिंग लिंकची. मिसिंग लिंक आता सर्वसामान्यांसाठी खुला झालेला आहे, पण मिसिंग लिंकमुळे मुंबई आणि पुणे प्रवास सुसाट होणार आहे. आजच हा लिंक खुला झाला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता मुंबई पासून पुण्याला जाताना आणि पुण्यापासून मुंबईला येताना 25 मिनिट तुमची कमी होणार आहेत. आपण पाहतोय आजच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हा मिसिंग लिंक खुला झालेला आहे. खरं तर सर्वात मोठा बोगदा आहे आणि म्हणून त्याची गिनीज बुक मध्ये सुद्धा नोंद केलेली आहे. रोल एक मिनिट. मुंबई आणि पुणे या 2 शहरांना जोडणारा प्रवास आता अधिक जलद झालेला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंक जो आहे त्याचा लोकार्पण सोहळा झालेला आहे. यासाठीच आता आपण जर पाहत असाल तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने वाहनं जी आहेत ती धावू लागलेली आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये या एक्सप्रेसवेवर जी आहे ती हलकी वाहने सोडण्यात आलेली आहे. कार तसेच बस ही हलकी वाहने जी आहेत ती एक्सप्रेसवर सोडण्यात आलेली आहेत. आता एक्सप्रेसवेवर जे आहे ते वाहन चालकांना स्पीड लिमिटची मर्यादा घालण्यात आलेली आहे. जी हलकी वाहनं आहेत म्हणजेच कार यांना जे आहे ते 100चं स्पीड लिमिट आहे, तर बस यांना 80चं लिमिट आहे. अशी वाहने जी आहे आता मुंबईहून पुण्याकडे प्रवास करतात. आपल्यासोबत या ठिकाणी प्रवासी आहेत. त्यांना विचारूया की आज या ठिकाणी प्रवास केल्यावर त्यांना कितपत आनंद मिळतो. काय सांगाल दादा? खूप छान वाटतंय. म्हणजे एक स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटतंय. म्हणजे एवढं छान बनवलंय महाराष्ट्र सरकारने. म्हणजे महाराष्ट्र सरकारचं लाख लाख धन्यवाद. आमचा प्रवास अजून सुखकर होईल. आम्ही लवकर पोहोचू. आमचे जे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांना भेटायला अजून आमचा अर्धा पाऊण तास तरी वाचेल. ते खूप चांगली भेट आहे महाराष्ट्र सरकारची आणि खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतं. आपण जर पाहिलं आज जरी आपण पाहिलं तर एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आणि त्या वाहतूक कोंडीतून आज सुटका मिळाली. काय सांगाल? म्हणजे असं वाटतं की एक बोलतात ना की एक असं श्वास घेतला का वाटतं की आम्ही अडकलो होतो श्वास कुठेतरी, पण इथं आल्यानंतर एकदम मोकळा श्वास घेतलाय. खूप छान वाटतं. खूप चांगलं वाटतं. एक्सप्रेसवेवर आनंद व्यक्त करतात. काय सांगाल ताई? तुम्ही फोटो घेत होता, आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करता, किती आनंद होत आहे? खूप खूप चांगलं वाटतं मला. ॲक्च्युली आपण या
पुण्या साईडला जाताना 4 ते 5 तास ट्रॅफिकमध्ये जे आपण अटकत होतो, तर ते आता कायमचं गेलेलं आहे आणि खूप छान वाटते. आणि मला वाटतं वर्ल्ड बिगेस्ट हा जो आपला पूल आहे आणि तो त्यांनी बनवला, खूप छान वाटतं. थँक्यू. मुंबई पुणे हा जो प्रवास आहे तो प्रवास अधिक जलद झालेला आहे. याचसाठी मुंबई पुणे एक्सप्रेसवर आपण जर पाहिलं तर आता मुंबईहून पुण्याकडे जी वाहनं आहेत ती अधिक जलद दिशेने जी वाहनं आहेत ती धावू लागलेली आहेत. प्रत्येक जण आजचा हा जो क्षण आहे तो आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी एक्सप्रेसवेवरून आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करतानाचा दिसून येत आहे. खरं तर वाहन चालकांचं एक स्वप्नच होतं की कधी मिसिंग लिंक सुरू होतं आणि कधी आम्ही त्याच्यावर प्रवास करू, अशा अनेकांची इच्छा होती आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते आज सत्यात उतरलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेल हा मिसिंग लिंक जो आहे तो आज सुरू करण्यात आला. खरं तर या मिसिंग लिंकची नोंद जी आहे ती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे आणि असा हा अनोखा मिसिंग लिंक आज वाहन चालकांसाठी खुला करून देण्यात आलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सर, न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, लोणावळा. तर असा हा बहुप्रतीक्षित मुंबई पुणे मिसिंग लिंक, त्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आजपासून मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रवाशांच्या सेवेमध्ये आले. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडी आणि खंडाळा घाटामध्ये रखडपट्टीची व्हायची ती आता मिसिंग लिंकमुळे टळणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं तब्बल 6,500 कोटी रुपये खर्च केले आणि 13.13 किलोमीटर लांबीचा हा मिसिंग लिंक बांधून घेतला. खोपोली एक्झिट जवळ पूल क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं लोकार्पण केलं गेलं. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित होते आणि हा प्रकल्प केवळ एक पूल नाहीये तर आधुनिक अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. याचं महत्त्वाचं आकर्षण म्हणजे यातला 23.5 मीटर रुंदीचा बोगदा, ज्याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा झाली आहे. जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून त्याची नोंद केली गेली. हा बोगदा लोणावळा तलावाच्या चक्क 180 मीटर खालून खोदला गेलाय. दरम्यान मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ रस्ता मोकळा करून अडकलेल्या नागरिकांची सुटका करून द्या अशी सूचना दिलेल्या आहेत. टोल नाके मोकळे करा, वाहनधारकांकडून पैसे घेऊ नका असे निर्देश एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिले. पुण्याच्या पुढे साताऱ्यापर्यंत या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. लांबच लांब वाहनांच्या रांगा, डोक्यावर उन्हाचा पारा वाढतोय, नागरिक हैराण झालेत आणि याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आता वाहतूक कोंडीतल्या वाहनधारकांकडनं टोल घेऊ नका असे आदेश दिले. इन्स्ट्रक्शन द्या की टोल सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये. इमिजिएट आपले पोलीस उभे करायला. सर फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे एकदम. नंतर तर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत हे इथून सोडू द्या.